माझा हा आपला म्हणजे इंस्टावरती 15K झाल्यानंतरचा पहिला ब्लॉग आहे. आधी माझे ब्लॉग होते पण आतापासून मी सुरुवात करणार आहे. तर त्याच्यामुळे मी 15Kचं सेलिब्रेशन करणार आहे. 10K झालं होतं तेव्हाच करायचं होतं पण म्हटलं अजून थोडेसे होऊ दे आणि सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालं आहे. थँक्यू सगळ्यांना, सगळ्या इंस्टा फॅमिलीला थँक्यू. आणि मी असे हसते का तर म्हणजे खूप दिवसानंतर असं तर मग म्हणजे खूप मोठं स्वप्न होतं माझं की माझं इंस्टाग्रामवरती कमीत कमी 10,000 तरी फॉलोअर्स व्हावे. त्याच्यामुळे मी म्हणजे चालू केलं व्हिडिओ वगैरे टाकायला. ह्याच्या आधीपासून मी यूट्यूबवर टाकायचे, मग झाले ते सगळं तुमच्या सपोर्टमुळे. थँक्यू सगळ्यांना, सगळ्या इंस्टाग्राममुळे थँक्यू मनापासून. खरंच म्हणजे खूप मोठं स्वप्न होतं माझं आणि ते तुमच्या सगळ्यांमुळे पूर्ण झालेलं आहे. तर आज आम्ही तिघांमध्ये छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे आणि केक आणलेला आहे आणि त्याच्यामुळे घरात तर आम्ही तिघं असे रेडी झालेलो आहे. आणि पिलुंगीचा अवतार सगळा खराब केलाय आणि बाळाने हा ड्रेस घातलाय. हाय हाय कर काय चला केक कट करून घेऊ. आता आपण सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आपण बाहेर जेवायला चाललेलो आहे. आमच्या इकडे एक पुरोहित हॉटेल आहे, तिकडे चाललो आहे आम्ही जेवण करायला. तर हा दिवस आठवणीत राहील खूप जास्त, म्हणून मग ब्लॉग बनवून ठेवायचा आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि इथून पुढे मी ब्लॉग्स बनवू का नाही तुम्ही ह्या ब्लॉगवरून मला सांगा आणि असा सपोर्ट कायम राहू द्या. पुन्हा एकदा थँक्यू. नाही आम्ही हॉटेलला चाललोय, पाणीपुरी खायला चाललोय आम्ही. थोडंसं काजळ पांगलंय गाड्यावर. मी ते त्यांना म्हणत होते की मी सगळं बिना एडिट करता टाकेन, तर ते मला खूप जास्त चिडवत होते. त्यामुळे मी तर हसत होते आणि मला खूप राग येतो. मला कसं वाटते माझं लुक, माझ्या एक्सप्रेशन मला तर हा जो ड्रेस आहे ना तुम्हाला माझ्या ओ भाई और इकडे खूप जास्त वारं सुटले, हवा येते भरपूर जास्त, म्हणून घरी ब्लॉग घ्यायला जमलं नाही आणि मध्येच लाईट पण गेली. इकडे आहे लाईट, आमच्या तिकडली गेलेली आहे आणि पिलू तर बसली. हे बघा रात्रीचं कसं दिसतंय आमचं बोईसर. आणि खूप जास्त हवा येते, म्हणजे खूप जास्त डोळ्यात पण कचरा जातोय, पण आज जायचंच आहे. पुरोहित थालमध्ये इकडे आमच्या इथं मस्त हॉटेल आहे, राजस्थानी जेवण भेटतं इथं. आता काय माहित पाऊस आला तर मग अवघड होईल, ह्या पावसात भिजायचं नाही असं सांगितलंय ना. इंस्टावरती रील्स येतात. इथं आईस्क्रीम पण आहे, पण एवढं जेवल्यानंतर काही इच्छा राहणार नाही मला तर असं वाटतंय आईस्क्रीम खाण्याची.
चला. तर मी इथे तुम्हाला सांगते की काय काय होतं जेवायला. गाण्यांच्या आवाजामुळे मी माझा आवाज कट केला आहे. बाजरीची भाकर होती आणि भेंडी होती. अजून काय पनीरची भाजी, बटाट्याची भाजी आणि ती चण्यांची भाजी आहे. डाळ होती, म्हणजे काय डाळ तडकासारखं होतं काहीतरी. आणि दाल भाटी होती, आमरस होता आणि गुलाबजामुन होते. आणि माझी फेवरेट आहे म्हणून मी असे एक्सप्रेशन सांगितलं. मी जेवण चालू केलं. आमचं जेवण झालं होतं आता. आणि ते गाण्यांच्या आवाजामुळे मला खरंच ऑडिओ कट करावा लागला माझा स्वतःचा, नाहीतर खूप भारी हा फोटो आहे इथे हॉटेलमध्ये एक मस्त मोठा लावलेला. आणि आता आम्ही चाललोय. एक्झिट डोर आहे हेच. बाय बाय. आता आम्ही इकडेच बसणार आहे थोड्या वेळ. आणि अशा प्रकारे खूप छान सेलिब्रेशन झालेलं आहे. छान सेलिब्रेशन झालं आणि मला वाटलं सुद्धा नव्हतं की एवढं भारी होईल म्हणून. आणि ते फक्त कुणामुळे झालंय मी सांगते तुम्हाला. थँक्यू. बाय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आमचे हे जरा लाजाळू आहेत, त्याच्यामुळे ते नाहीत बोलत ब्लॉगमध्ये जास्त. येतात तेच खूप मोठी मेहरबानी आहे.